पावसाचं वातावरण झालेलं दिसत आहे, तर पाऊस येण्याच्या अगोदर आपण शेतात पिकांना बघून येऊ. तसेच गाईंना थोडासा गवत कापायचं आहे, ते थोडंसं गवत पण कापूया. तर इकडं तुम्हाला दिसत आहे, आपण आता रानात जात आहोत. मस्त छोटीशी वाट आहे. ह्या वर्षी खूपच पाऊस असल्यामुळं सगळीकडे पाणी साचलेलं असतं आणि शेताच्या कडाचे रस्ते म्हटले की सगळे खड्डे वगैरे सगळं पाणी तुंबलेलं असतं. तर आता आपण कडेने जाऊया. पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाण्याचा काहीतरी एक वेगळाच आनंद असतो. मन अगदी प्रसन्न होतं. घरात थांबायला तर नको नको वाटतं, कारण उन्हाळ्यात पूर्ण उन्हाळा घरात थांबून पूर्ण बोर झालेलं असतं. इकडं तुम्ही बघता टोमॅटोचे शेत आहे. जवळपास हे 15 दिवसाचे टोमॅटो आहे. आणि इकडं जे काही आपण रोजच्या जेवणात सोयाबीनचं तेल वापरतो त्या सोयाबीनचे झाडं आहे. पेरणी होऊन सोयाबीन उगलेली आहे आणि हे तुम्हाला मकाचं शेत दिसत आहे. तर पाऊस चालू झालेला आहे. आषाढ महिना म्हटला की आपल्यांना असं पाऊस येतो जातो येतो जातो. गाईंना गवत कापलेलं आहे, पण पाऊस येईल त्यामुळे काही तुम्हाला ते दाखवलेलं नाही. आणि इथे हे जे काही आहे टोमॅटोच्या कडेला कोबी, चवळी आणि एका बाजूला मेथीचे रोपटे लावलेले आहे. मस्त. हे बघा, आत्ताच पाऊस येऊन गेला. आणि इकडं जे काही आपण गाईंना गवत लावतो त्यालाच घास म्हणतात. त्याच्या कडेला पपयांची लागवड केलेली आहे. घासाला कसं आपण 3-4 दिवसातून पाणी देतो, त्यामुळे पपयांना पण पाणी भेटतं आणि खूप अशा त्याला पपाई येतात. आणि पपई हेल्थसाठी पण खूप चांगली असते. तसेच जे काही आपले हिरव्या मिरच्या डेली यूजसाठी आपल्याला लागतात त्याची पण लागवड केलेली असते. ह्या मिरच्यांना उन्हाळाभर मिरच्या येत होत्या, त्याच्यामुळं आपल्याला काही मिरच्या विकत वगैरे नाही घ्यावं लागत. हे जे काही मिरच्याचे झाडे तुम्हाला दिसते आहे, हे उलट्या मिरचीचे झाडे आहे. म्हणजे जे काही मिरच्या आहे त्या वरच्या दिशेला आलेले आहे. जे काही आपलं झाडं असतात मिरच्यांचे ते त्यांना मिरच्या खालच्या दिशेने लागलेल्या असतात. आणि ही जी काही मिरची आहे ना, ही चवीला म्हणजे खूप अशी तिखट असते आपल्या नॉर्मल मिरच्यांपेक्षा. आणि आता पावसाळ्याने सगळं काही हिरवं झालेलं आहे. हे बघा, छोट्या छोट्या मिरच्या दिसत आहे इकडे उलट्या दिशेला आहेत. हे जो काय आहे हा गाईंचा घास आहे. आणि त्याच्या कडेला इकडं तुम्हाला सोयाबीनचं शेत दिसत आहे. इकडं मस्त पपायांची लागवड केलेली आहे. खूप अशा पपाया आहे. थोड्या दिवसात त्यांना आता फुलं लागतील. तर आपण घरी जाऊया, कारण वातावरण बघून असं वाटतंय पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे. सगळं असं अंधार अंधार झाल्यासारखं वाटतंय. इथं पण काही झाडं आहे मिरच्यांचे वरती आलेले आहे.
चला आता आपण लवकर घरी जाऊया. असं वाटतंय खूप पाऊस येईल. पावसाळ्याच्या दिवसात असं शेतात फिरायला खूपच आनंद येत असतो. तुम्हालाही नक्कीच आवडत असेल. सगळीकडे पाणी पाणी झालंय. गावाकडचा मस्त रस्ता, शेताच्या बाजूचा सगळं शिवार अगदी हिरवं झालंय. मनाला खूप प्रसन्न वाटतंय. चला तर आता आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.